कोणताही सण किंवा समारंभ असलं की सगळं घरदार कामाला लागतं. तसंच इथे आम्हीसुद्धा कामाला लागलो होतो. हनुमान जयंतीनिमित्त माझे पप्पा अक्षदा ओंकार हे सगळेजण मिळून नारळाचं तोरण बनवत होते. आणि अक्षदा ओंकारची ही तर पहिलीच वेळ होती असं काहीतरी काम करण्याची. मी तर बाबा शूटच्या नावाखाली मज्जा घेत होती या लोकांची, आणि ह्या दोघांना मी कामाला लावलेलं. तर हे दोघं जण मस्त नारळाचे साली काढून पप्पांना मदत करत होते तोरण बनवण्यासाठी. आमच्या गावात मारुतीचं मंदिर आहे छोटंसं, आणि आमच्या गावची यात्रासुद्धा हनुमान जयंतीलाच असते. सो हा खूप मोठा उत्सव होता आमच्यासाठी. आणि मग सकाळी सकाळी आमच्या सगळ्या गावकऱ्यांची तयारी असते की बाबा मंदिरात जाऊन मारुतीच्या मंदिराला हार घालणं वगैरे. तर माझ्या मम्मी पप्पांची अशी इच्छा होती, त्यांनी तोरण बनवलं नारळाची. त्यात आमची आत्यासुद्धा मदतीला आम्हाला. आणि मी आणि ओंकारने मिळून ह्या रुईच्या पानांचा सुद्धा हार बनवला, ज्याच्यावरती आम्ही राम नाव लिहिलेलं. खरं तर असं म्हणतात राम होणं खरंच खूप कठीण आहे, पण रामासारखं वागण्याचा प्रयत्न तरी प्रत्येकाने केला पाहिजे. सो अशा प्रकारे आम्ही मारुतीच्या मंदिरात गेलो आणि तिथे जाऊन मस्त मारुतीच्या मंदिराला हार वगैरे घातला, छान मस्त दर्शन घेतलं. आणि आमच्या मंदिरात ना बालमूर्ती हनुमानांची. तर खरंच हनुमानांची जी श्रद्धा आहे ना ती खूप वेगळीच आहे. प्रत्येकाने त्यांच्या भक्तीनिमित्त शिकलं पाहिजे की त्यांची रामावरती कशी भक्ती होती आणि खरंच त्यांनी कसं जपलं.